नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सर्जी यूट्यूब चॅनलमध्ये मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वा विषय मराठी यामध्ये पाठ्यपुस्तकात क्रमांक 15वर देण्यात आलेली पद्मा गुळे यांची कविता निरोप ही आज अभ्यासणार आहोत. निरोप ही कविता 9वीच्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 63वर देण्यात आलेली आहे. या कवितेच्या कवयित्री आहेत पद्मा गुळे. यांचा परिचय आपण करून घेऊयात. पद्मा गुळे 1913 ते 1998 प्रसिद्ध कवयित्री, निहार, स्वप्नजा, प्रीतीपथावर, आकाशवेडी, श्रावणमेघ इत्यादी कविता संग्रह, नवी जाणीव, रायगडवरील एक रात्र, स्वप्न इत्यादी नाटिका, वाळवंटातील वाट ही कादंबरी प्रसिद्ध. प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रींनी रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचं चित्रण कवयित्रीने या कवितेतून केलेलं आहे. तर ही कविता आता आपण अभ्यासणार आहोत. ही कविता आपल्याला गेय स्वरूपात मी आता तुमच्यासमोर सादर करणार आहे. या पद्धतीने विद्यार्थ्यांनी घरी या कवितेचा सराव करायचा आहे. तर ही कविता आपल्याला कशी म्हणता येईल तर बघा. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मी महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. अशुभाची सावली नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन. पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन. बाळ चालला सरना, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. बाळ चालला सरना, बाळ चालला सरना, बाळ चालला सरना. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे गेय स्वरूपात तुम्हाला ही निरोप कविता घरी या कवितेचा
या पद्धतीने सराव करायचा आहे. ही कविता आता अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये एकूण 7 कडवे देण्यात आलेली आहेत. या प्रत्येक कडव्याचा नेमका भावार्थ काय होतो ते आता आपण अभ्यासणार आहोत. हे अभ्यासण्या अगोदर या कवितेमध्ये काही शब्दार्थ आहेत. या शब्दांचा अर्थ आपण लक्षात घेऊयात. बघा, तोरण. तोरण म्हणजे काय तर मंगल प्रसंगी प्रवेशद्वाराच्या वर बांधावयाची पाना फुलांची माळ. नंतरचा शब्द आहे पंचप्राण. तर पंचप्राण याचा अर्थ होतो की शरीरामध्ये प्रवाहित होणारे वायू म्हणजे पंचप्राण होय. यामध्ये प्राण, अपान, समान, व्यान, उदान यांचा समावेश होतो. नंतरचा शब्द आहे औक्षण. मग औक्षण करणे म्हणजे काय तर मंगल प्रसंगी विशिष्ट व्यक्तीला ओवाळणे. नंतरचा शब्द आहे जिजाई. जिजाई म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी जन्म दिला त्या जिजाई माता. या निरोप कवितेचं पहिलं कडवं आहे. बाळ चाललास रणा घरा बांधिते तोरण पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण. याचा भावार्थ होतो की आई रणांगणावर युद्धासाठी निघालेल्या पुत्राला सांगते की बाळ तू युद्धासाठी जात आहेस, हे मंगलकार्य आहे. यासाठी आज घरी मी तोरण बांधते आहे. पंचप्राणाच्या ज्योतींनी तुझे मी स्वागत करते आहे. या ठिकाणी कवीने आईच्या अंतःकरणातील अभिमानाचे क्षण टिपले आहेत. या कवितेचं दुसरं कडवं आपण बघूयात. याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. तर याचा भावार्थ होतो की हे वीरपुत्रा, तुला तुझ्या विक्रम पराक्रम गाजवणाऱ्या हातांनी देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे, याची रखवाली करायची आहे. देशात शांतता ठेवण्याची जबाबदारी तुझ्या खांद्यावरती आहे. हे काम तुला प्रामाणिकपणे पार पाडायचं आहे. या कवितेतील आई आपल्या मुलाला उपदेश करते आहे. या कवितेचं नंतरचं कडवं आहे. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. याचा भावार्थ होतो की मुला रणांगणामध्ये लढाईला जात आहेस, याचे दुःख मला वाटत नाही. दुःखाचा अश्रू माझ्या डोळ्यातून निघत नाहीत, कारण मी महाराष्ट्र कन्या आहे. या भूमीमध्ये अनेक वीररत्न निर्माण झाले आहेत. जिजाऊने शिवबासारखा वीर योद्धा दिला असल्यामुळे वीरांचा धर्म मला माहिती आहे. या कडव्यातून आई मुलाला प्रेरणा देत आहे. या कवितेचं नंतरचं कडवं आहे. नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीला धार. याचा भावार्थ होतो की माझा पुत्र रणांगणावर युद्धासाठी निघाला आहे, म्हणून एकही हुंदका काढणार नाही, कारण सैन्यात भरती होण्यासाठी मीच तुला पाठवले आहे. मीच तुला प्रेरणा दिली आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्याकडे दुःखाचा लवलेशही नाही. या कवितेचं नंतरचं कडवं आहे की अशुभाची सावलीही नाही पडणार येथे अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मींशी नाते. याचा भावार्थ होतो की आई वीरपुत्राला सांगते आहे की अशुभ असं काही रणांगणावरती घडणारच नाही, कारण या मातीमध्ये वीरमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई यांच्याशी माझं नातं आहे. या कवितेचं नंतरचं कडवं की तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचं स्वरूप आठवावे रणांगणी. या कडव्याचा भावार्थ होतो की तुझ्या जवळील शस्त्रांना अस्त्रांना तुळजापूर येथील आई भवानी तुला शक्ती देईन, पण रणांगणावरती युद्धासाठी उभे असताना शिवाजी महाराजांचा प्रताप तुझ्या डोळ्यासमोर आला पाहिजे, जेणेकरून या प्रसंगातून तुला प्रेरणा मिळेल. या कवितेचं सगळ्यात शेवटचं कडवं आहे की धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन पुन्हा माझी या हाताने दूध भात भरवीन. याचा भावार्थ होतो की युद्धामध्ये विजय मिळू नये
तेव्हा मला तुला जन्म दिल्याचा अभिमान वाटणार आहे. प्रेमाने, लाडाने, ममतेने पुन्हा दूध भात तुझ्या तोंडामध्ये मी भरवील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण निरोप ही पद्मा गोळे यांची कविता या ठिकाणी अभ्यासली आहे. आता आपण या कवितेवर आधारित असलेला स्वाध्याय याकडे वळणार आहोत. स्वाध्यायामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे नेमकी कशी लिहावीत ते आता आपण बघणार आहोत. स्वाध्याय यामध्ये समाविष्ट असलेला पहिला प्रश्न की योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा. विधान दिलेलं आहे की कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण. त्या ठिकाणी डॅश डॅश दिलेलं आहे. खाली 4 पर्याय दिलेत. या 4 पर्यायापैकी एक पर्याय त्याचं उत्तर आहे. तर 4 पर्याय कोणते आहेत की मुलाचा वाढदिवस आहे. नंबर 2, तो रणांगणावर जाणार आहे. नंबर 3, त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे. आणि नंबर 4, त्याने क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे. तर योग्य पर्याय निवडून हे विधान आपल्याला पुढील प्रमाणे लिहिता येईल. याचा योग्य पर्याय आहे क्रमांक 2. वाक्य काय तयार होईल की कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण तो रणांगणावर जाणार आहे. शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा. तर आपल्याला शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये पहिला शब्द दिलेला आहे अशुभाची सावली. याच्यातून सूचित होणारा अर्थ काय होतो तर बघा, शत्रूंशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे. दुसरा शब्द दिला आहे की पंचप्राणांच्या ज्योतींनी औक्षण. त्याचा अर्थ होतो की रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे म्हणून पंचारतीने वाळणे याला औक्षण म्हणतात. आईला आपला बाळ सुखरूप परत यावा अशी मनापासून इच्छा आहे म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राणाच्या ज्योतीचा औक्षण असा उल्लेख कवयित्रींनी कवितेत केला आहे. उजळणी तक्ता पूर्ण करा. यानंतरचा प्रश्न आहे. आता उजळणी तक्त्यामध्ये 4 मुद्दे दिलेले आहेत. पहिला मुद्दा कवितेचा विषय, दुसरा मुद्दा कवितेतील पात्रे, तिसरा मुद्दा कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती आणि चौथा मुद्दा आहे आईने व्यक्त केलेली इच्छा. यापैकी पहिला मुद्दा कवितेचा विषय. यामध्ये लिहिता येईल की रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे. दुसरा मुद्दा आहे कवितेतील पात्रे. तर या कवितेमध्ये 2 पात्र आलेली आहेत, आई व मुलगा. तिसरा कॉलम आहे कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती. तर कवितेमध्ये उल्लेख आलेल्या थोर व्यक्तींची नावं आहेत जिजामाता, राणी लक्ष्मीबाई आणि शिवाजी महाराज. आईने व्यक्त केलेली इच्छा या कॉलममध्ये आपल्याला लिहिता येईल की विजय होऊन आल्यानंतर माझ्या हाताने दूध भात भरवीन. काव्य सौंदर्य. यानंतरचा प्रश्न आहे काव्य सौंदर्यावर आधारित. यामध्ये समाविष्ट प्रश्न अ, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा. तर तो अर्थ आपल्याला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल की रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते की तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही. तू लढताना श्री छत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेने आशीर्वाद दिला होता तसाच तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना भवानी माता शक्ती देईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीर मातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळीतून व्यक्त होते. काव्य सौंदर्यावर आधारित दुसरा प्रश्न आ, धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविन. या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. तर हे भाव सौंदर्य आपल्याला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने स्पष्ट करता येईल की रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्र कन्या आहे, वीर माता आहे. काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानी मातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे हे मनात ठसव अशी ती निर्धारपणे सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपल्या बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूध भात भरवायची तशी आताही भरवेल. आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळीतून आपल्याला व्यक्त होताना दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे अभिव्यक्तीवर आधारित. यामध्ये समाविष्ट प्रश्न अ, कवितेतील वीरमातेची भावना तुमच्या शब्दात लिहा.
तर ही भावना आपल्याला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई ही सामान्य आई नाही, ती वीरमाता आहे. ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते, पंचप्राणांच्या ज्योतीने बाळाचे औक्षण करते. ती बाळाला म्हणते की तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहे. तुझ्या खांद्यावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे. माझ्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत की गळ्यात हुंदकाही दाटणार नाही. मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे. मला जिजाई व राणी लक्ष्मीबाईचा वारसा लाभला आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावली देखील पडणार नाही. तू शिवरायांचं कर्तृत्व स्मर. माय भवानी तुला शक्ती देईल. विजयी होऊन ये, मग मला तुला जन्म दिल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूधभात भरवीन. मातृभूमीविषयीचं कर्तव्य, ठाम निर्धार, हिंमत व माया यांचं दर्शन या वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झालेलं आहे. दुसरा प्रश्न आ. भारतभू ही वीरांची भूमी आहे, याबाबत तुमचं मत लिहा. तर याबाबत आपल्याला मत मांडता येईल की भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण महाभारत काळापासून याची साक्ष आपणास मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली, पण ती धैर्यानं, शौर्यानं परतून लावण्याचं धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवलं. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागेल की भारतभू ही वीरांची भूमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पद्मा गोळे यांची निरोप ही कविता या ठिकाणी अभ्यासली आहे. माझं या कवितेवर आधारित असलेलं सादरीकरण आपल्याला आवडल्यास माझं जे यूट्यूब चॅनल आहे ऑनलाईन सर्जी हे नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.